नाशिकला एक संत ज्यांनी 150व्या वर्षी ध्येय ठेवला. शेवटपर्यंत त्यांच्या अंगावर कुठली सुरकुती एकही नव्हती, चेहऱ्यावर नाही, पायावर नाही, हातावर नाही. त्याला 146व्या वर्षी पॅरालिटिक अटॅक आला. तोपर्यंत ते आणि जर मी चालायला लागलो तर ते पुढे जायचं, मी मागे राहायचो. 146 वर्षापर्यंत आपण गणशिंग करा आणि त्यांची सर्व साधना गणपतीची उपासना. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी साक्षात गाणगापूरला त्यांना दर्शन दिलं आणि अनुग्रह दिला आणि हे त्याचं नाव गणेश बाबा. सारखा ते गणपतीचा जप नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी जो जप त्याला दिला तो गणपतीचा होता.
आणि सारखा बाबा 24 तास हातात माळ आणि तो जप चालू असायचा म्हणून त्यालाच नाव पडलं गणेश बाबा. आता हे गणेश बाबा जपाला बसलेले असताना साक्षात गणपती बाप्पा तिकडे आले आणि एका सेकंदात जायला निघाले. तेव्हा त्यांना उद्देशून बाबांनी असं म्हटलं, आला नाही तोवर तुम्ही जातो म्हणता का, थोडे थांबा ना बापा थोडे बसा ना. आताच तुम्ही आला, मला तुमची पूजा करू द्या, पायावर दूध घालू द्या, कपाळाला गंध लावू द्या, डोक्यावर फुल ठेवू द्या आणि आपल्याला आंघोळ घालू द्या. मला हे सकट सोपस्कार मला पूजेचे करू द्या आणि मगच आपण जा. परमपूज्य गणेश बाबांची समाधी नाशिक रोड येथे आहे. आपण जर कधी नाशिकला गेलात तर नाशिक रोड लक्षात ठेवा, सिद्धार्थ हॉटेल त्याच्या मागच्या बाजूला बाबांची समाधी आहे, जरूर दर्शन घ्या. आणि बाप्पा थोडे थांबा ना म्हणजे बाबांनी लिहिलेली 8 गाणी मी गायलो, 8ही गाणी. पहिलं गाणं याच्यात जे आता मी गायलो ते आहे. आणि गणपतीच्या नादाने वेडा झालो मी तुम्हास सांगून त्याचा उपयोग नाही, संसाराच्या मायेमध्ये तुम्ही गुंतला हो तुम्हास सांगून त्याचा उपयोग नाही, अशी बरीच गाणी आहेत. त्याच्या 4 गणपतीची, एक दत्तप्रभूंचं, एक रामाचं, एक सद्गुरूंचं आणि एक शंकराचं, अशी 8 गाणी आहेत. ज्याला संगीत विलासबुवा